नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये। गणपती बाप्पा मोरया आज आपण साजरा करतोय महाराष्ट्राचा आत्मा लाखो भाविकांचा उत्सव गणेश चतुर्थी। हा सण आनंद उत्सव आणि भक्तीचा नाही तर त्यामागे दडलेले आहे एक रहस्यमय कहाणी। गणपती बाप्पा का येतात आपल्या घरी, या उत्सवामागचं खरं कारण काय आहे, यामागे दडलेली कोणती गूढ रहस्य आहेत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत गणेश चतुर्थीची पौराणिक कथा, तिचं सांस्कृतिक महत्त्व आणि काही प्रश्न। चला सुरू करूया हा उत्साहपूर्ण आणि रहस्यमय प्रवास। भाग 1, गणेश चतुर्थीचा इतिहास आणि पौराणिक कथा। गणेश चतुर्थी का केली जाते याची कहाणी थेट पौराणिक काळात जाते। असं म्हणतात की गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने आपल्या अंगावरील उटण्यांपासून गणपतीची निर्मिती केली आणि त्यांना आपल्या स्नानगृहाचे रक्षक बनवले। पण जेव्हा भगवान शिव तेथे आले तेव्हा गणपती आणि शिव यांच्यात युद्ध झाले आणि रागात येऊन शिवाने गणपतीचे शिर कापले। पण नंतर पार्वतीच्या विनंतीनंतर शिवांनी गणपतीला हत्तीचे शिर लावून पुन्हा जिवंत केले। याच घटनेनंतर गणपतीला गजानन आणि विघ्नहर्ता हे नाव मिळाले। पण येथेच एक रहस्य आहे। असं म्हणतात की गणपतीचा जन्मामागे एक मोठा उद्देश होता, सर्व मानवजातीच्या अडचणी दूर करणे। खरंच गणपतीला ही शक्ती कशी मिळाली आणि या कथेमागे दडलेले गूढ काय आहे, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला गणेश चतुर्थीच्या मुळापर्यंत जावं लागेल। भाग 2, गणेश चतुर्थीचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व। गणेश चतुर्थी हा एक सण नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे। हा सण भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून सुरू होतो आणि 1, 3, 5 किंवा 11 दिवस चालतो। घरोघरी आणि मंडपामध्ये गणपतीची मूर्ती स्थापन केली जाते आणि मोदक, लाडू आणि फुलांनी बाप्पाची पूजा केली जाते। पण यामागचं खरं कारण काय आहे? असं म्हणतात की गणपती हा सर्व कार्याचा प्रारंभ करता आहे। कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कारण तो विघ्नहर्ता आहे। पण येथेच एक प्रश्न आहे, गणपतीला प्रथम पूज्य का मानलं जातं आणि या सणाला 11 दिवस का साजरे केले जातात? काही जणांचं म्हणणं आहे की गणपती या काळात पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांचे इच्छा पूर्ण करतात। खरंच असं आहे का की यामागे दडलं आहे गूढ रहस्य? चला पुढे जाऊया। भाग 3, गणेश चतुर्थी मागील रहस्यमय कथा आणि चमत्कार। गणेश चतुर्थीचा उत्सवात फक्त आनंद आणि उत्साह नाही तर यामागे अनेक रहस्यमय कथा आणि चमत्कारही दडलेले आहेत। असं म्हणतात की गणपतीच्या भक्तांना कधी कधी स्वप्नात दर्शन मिळतं आणि त्यांच्या आयुष्यातील मोठ्या अडचणी दूर होतात। एक भाविकाने सांगितलं की गणेश चतुर्थीच्या वेळी त्यांनी गणपतीला नवस केला आणि त्यांच्या व्यवसायातील तोटा काही दिवसातच नफ्यात बदलला। दुसऱ्या एका कथेनुसार एका गावात गणपतीची मूर्ती स्थापित केल्यानंतर तिथल्या पाण्याची टंचाईचा प्रश्न सुटला। पण यापैकी काही कथा खऱ्या आहेत का की हा फक्त श्रद्धेचा परिणाम आहे? आणि मग 1995 साली घडलेला तो प्रसंग चमत्कार, जेव्हा गणपतीच्या मूर्तीने दूध प्यायची बातमी जगभर पसरली। यामागचं सत्य काय होतं, विज्ञान की चमत्कार? या सगळ्या प्रश्नांची गणेश चतुर्थीला एक रहस्यमय वलन प्रदान केला आहे। भाग 4, गणेश चतुर्थी आणि सामाजिक एकता। गणेश चतुर्थी हा फक्त धार्मिक उत्सव नाही तर सामाजिक एकतेचं प्रतीक आहे। या सणात सगळे लोक जाती धर्म विसरून एकत्र येतात आणि गणपतीच्या मंडपात सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतात। रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी आणि गरजूंना मदत यासारखी अनेक कार्ये या काळात केली जातात। पण यामागेही एक रहस्य आहे। असं म्हणतात की गणपतीच्या मूर्तीच्या सान्निध्यात माणसाच्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते। याशिवाय आजकाल पर्यावरणपूरक गणपती आणि शाडूच्या मूर्तींचा वापर वाढला आहे। पण यामागे एक प्रश्न आहे, गणपतीच्या विसर्जनामागं खरं कारण काय?
आणि विसर्जन का केलं जातं? याचं उत्तर आपल्या परंपरेत दडलेलं आहे. गणेश चतुर्थी हा सण आपल्याला एकत्र आणतो, आपल्या श्रद्धेचं नवं बळ देतो आणि आपल्याला नव्या संकल्पनेची प्रेरणा देतो. पण यामागचं खरं रहस्य आहे गणपती बाप्पांची ती शक्ती जी प्रत्येक भक्तांच्या मनात शांती आणि आनंद निर्माण करते. तुम्हाला काय वाटतं? गणेश चतुर्थी मागील चमत्कार खरे आहेत का, की ही फक्त श्रद्धेची जादू आहे? तुमच्या गणेश चतुर्थीच्या खास आठवणी आणि अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्याही घरी गणपती बाप्पा येतात का? आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नव्या रहस्यासोबत. धन्यवाद.